नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. मी एक आई आहे, एक स्टुडंट आहे आणि हो, DIY क्वीनही आहे. मला स्टाईल म्हणजे DIY स्टाईल करायला आवडतं. काहीतरी नवीन, रोज काहीतरी अपडेट, छान छान रेसिपीज. आणि हो, मला रोज रोज फिरायलाही खूप आवडतं. मी कुठे कुठे जातच असते. तर सर्व ब्लॉगमध्ये तुम्हाला मी आता हे सर्वच दाखवणार आहे. तर मी इथे पित आहे गरम पाणी. या गरम पाण्यामध्ये मी टाकले सोप, ओवा, जिरा. हे पाणी सर्व उकळून घेतले 10 मिनिट आणि मी पिलेलं आहे. पाणी संपलं की माझं पहिलं काम वर जाणे, टेरेसवर जाणे, फेरफटका मारणे, सकाळची थंड हवा, सकाळचा गारवा हे सर्व अनुभवणे आणि हो, सूर्याचं दर्शनही घेणे. मला सकाळचे पहिले सूर्याची किरणं डोळ्यावर, चेहऱ्यावर आणि असं मला आवडतात, कारण ते चांगलं पण आहे म्हणूनच. आणि इथे लावलेल्या आहेत तुरीच्या शेंगा. या तुरीच्या शेंगा अजून काही बनल्या नाही आहेत, पण अशाच इथे घेतल्या 2-3 तोडून. आणि खूप सारं कोरफडही लावलेलं आहे आमच्या बहिणीने. मी इथं आईकडेच आहे आज. आणि इथे तुळशी वृंदावन नाही आहे, म्हणजे तुळशी खूप वाढवलेली आहे त्यांनी, तुळशी चहा वगैरे टाकण्यासाठी. आणि आता थंडीचे दिवस आहेत तर मॅन्डेटरी. आणि ही आहे आपली मजेशीर गोष्ट म्हणजे माझी मुलगी. ती खूप हुशार आणि खूप मस्तीखोर आहे. हिच्यासोबतचे सर्व क्षण हे मला सर्व क्षण रेकॉर्ड करूनच ठेवायचे आहेत. ती एवढी हुशार आहे. आम्ही आज एका ठिकाणी जाणार आहोत. ते आहे एक ऐतिहासिक मंदिर. त्याच्या समोरच हे खूप मोठी विहीर आहे आणि त्यामध्ये त्यांनी या अशा प्रकारच्या माश्या टाकलेल्या आहेत. आणि हे मंदिर ऐतिहासिक आहे, म्हणजे आपल्या रामायणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. म्हणजे हे आहे मंदिर जे आहे हे राजा वीरभद्राकडून जी छोटीशी चूक झाली होती तीच, म्हणजे श्रावणबाळ जेव्हा त्यांच्या आईवडिलांना घेऊन जात होते तेव्हा त्यांच्या आईवडिलांना तहान लागलेली. मग ते तिथे कावडी ठेवली त्यांनी आणि ते पाणी आणायला नदीमध्ये गेले. तेव्हा राजा दशरथाला असं वाटलं की हे तर कोणता तरी प्राणी असेल, म्हणून त्याने तिथून बाण मारला आणि ते आपल्या श्रावणबाळालाच लागलेलं आहे. तेच हे ठिकाण आहे जिथे ही घटना घडली. तेच हे ठिकाण, तेच हे मंदिर आणि तीच ही जागा आहे जिथे ऐतिहासिक घटना घडलेली आहे. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन भेट घेतली. खूप छान मंदिर बनवलेलं आहे, खूप ऐतिहासिक ठिकाण. असं वाटत होतं खरंच इथे खूप शांतता